नमस्कार मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण यूपीएससी एमपीएससी किंवा ओव्हरऑल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना इनिशियल फेजमध्ये काय करायला हवं आणि त्या संदर्भात आपण चर्चा केली होती. काही गोष्टी क्लिअर असणं काय किती गरजेचं असतं, त्याचा रिलेव्हन्स, त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे तुमच्या प्रिपरेशनमध्ये, आणि जर का त्या गोष्टी फॉलो नाही झाल्या तर तुमची प्रिपरेशन कशी हॅम्पर होऊ शकते, त्याचे एक बेसिक गाईडलाईन मी तुम्हाला दिल्या होत्या. आशा करतो की तुम्ही तो व्हिडिओ सर्वांनी पाहिला असेल. नसेल पाहिला तर प्लेलिस्टमध्ये नक्की जाऊन पहा. तर आज आपण थोडा सिलेबसच्याच रिलेटेड पण ऑप्शनल म्हणजेच वैकल्पिक विषय संदर्भात थोडी चर्चा करणार आहोत. तर आज बरेच जणांनी कमेंट केले होते की सर ऑप्शनल संदर्भात गाईड करा. बरेच यंग जनरेशन म्हणजे 10वी 12वी पासआउट झालेल्या मुलांना देखील थोडी क्युरिओसिटी आहे ऑप्शनल कसा निवडायचा, ऑप्शनल निवडताना काय काय बेसिक टेक्निक्स, बेसिक गोष्टी काय काय लक्षात घ्यायला पाहिजेत आणि त्यानुसार फायनल ऑप्शनल करण्यासाठी कशी मदत होऊ शकते या संदर्भात आपण थोडं भाष्य करावं असं वाटलं, म्हणून आपण हा व्हिडिओ अरेंज केला आहे आणि हा सेशन देखील त्या संदर्भातच असणार आहे. तर स्टार्ट करूयात. तर ऑप्शनल काय होतं, बऱ्याच मुलांना इश्यू असतात की सर ऑप्शनल प्रिपरेशन स्टार्ट करायच्या आधीच हवं आहे का, किंवा ऑप्शनल सिलेक्शन आधी करायचं आणि मगच अभ्यास चालू करायचा. असे बेसिक बरेच प्रश्न तुम्हा सर्वांना पडलेले असतील. तुम्हाला नाही, लेकिन तुमच्या पेक्षा कमी वयाने कमी किंवा कम्पॅरेटिव्हली यंग स्टेजमध्ये प्रिपरेशनमध्ये उतरलेल्या बऱ्याच मुलांना हा प्रश्न भेडसावत असणार आहे आणि त्याच इश्यूचं आपण आज निरसन करण्याचा प्रयत्न या आजच्या सेशनमधून करणार आहोत. तर चालू करूयात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय मित्रांनो, पहिला की हाऊ टू चूज ऑप्शनल. ठीक आहे. तर ऑप्शनलला आपण प्रायोरिटीवर काय घेतोय, तर ऑप्शनल किंग मेकर आहे मित्रांनो. किंग मेकर या अर्थाने ऑप्शनलला आहेत 500 मार्क, पेपर 1 250, पेपर सेकंड 250, असे टोटल 500 मार्क्सचा ऑप्शनल आहे. जर का तुमची ऑप्शनलवर कमांड आली तर तुम्हाला डबल डिजिट रँक, मोस्टली डबल डिजिट रँक मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो. 300+ जर का ऑप्शनलला घेतले तर तुम्हाला चांगल्या बऱ्यापैकी रँक मिळू शकतं. तुमचे होम कॅडरचे चान्सेस वाढतात, IAS IPS मध्ये गेट इन होण्याचे चान्सेससुद्धा वाढतात. त्यामुळं ऑप्शनलला ग्रँटेड घ्यायचं नाही. ऑप्शनलला डू नॉट टेक इट ग्रँटेड. ओके, खूप मोठा रिलेव्हन्स आहे. 500 मार्क इज द किंग मेकर इन युअर प्रिपरेशन, इन युअर ओव्हरऑल मार्क्स ऑफ युअर मेन्स पेपर. ठीक आहे. तर त्यामुळं 500 मार्कचा जर का रिलेव्हन्स आहे, पेपर 1 250, पेपर 2 250. ठीक आहे. आणि मोस्टली टॉपरची जर का लिस्ट पाहिली तुम्ही तर कुठल्या पण ऑप्शनलला मुलांना अराउंड 300 ±10च्या आसपास मार्क जातात. खूप रेअरेस्ट ऑफ द रेअर केसमध्ये अराउंड 325 330 पर्यंत सुद्धा मुलं गेलेले आहेत. अँथ्रोपॉलॉजी असो, सोशो असो, आणि असं कुठलाही ऑप्शनल नाही की हा ऑप्शनल चालतो किंवा हा ऑप्शनल चालत नाही. इट्स ऑल अबाउट युअर कॉन्फिडन्स, युअर कमांड ऑन दॅट टॉपिक, युअर कमांड ऑन दॅट सिलेबस ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑप्शनल पेपर. त्यामुळं जे काही मार्केटमध्ये बऱ्याच वेळा आपण मी तर ऐकतो की पॉलिटिकल सायन्सला खूप मार्क पडतात, सोशोला खूप मार्क पडतात, सोशो कम्पॅरेटिव्हली छोटा आहे म्हणून खूप मार्क पडतात, अँथ्रो तर खूप इझी होऊन जातो, 2 महिन्यामध्ये संपून जातो, व ब्ला ब्ला ब्ला. बऱ्याच गोष्टी आहेत की त्या मार्केट ट्रेंडला बळी न पडता तुमची चॉईस काय आहे, तुमचं ओरिएंटेशन काय आहे, या गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स आहे ऑप्शनल सिलेक्ट करताना. त्यामुळे ऑप्शनलचा इम्पॉर्टन्स तुम्हाला कळालं असेल की 500 मार्क्सचं वेटेज आहे आणि 500 मार्क इज द ह्यूज. ठीक आहे. ह्यूज म्हणजे की किंग मेकर. मी पुन्हा किंग मेकर हा शब्द वापरतो ऑप्शनलसाठी, कारण खरंच तो किंग मेकरची भूमिका निभावत आहे तुमच्या प्रिपरेशन पिरियडमध्ये. ठीक आहे. तर ऑप्शनल निवडताना काय काळजी घ्यायची बाबा? काळजी फर्स्ट, एकतर कसलंही बॅकग्राऊंड नसताना UPSCच्या जर्नीमध्ये कसलाही स्टडी केलेला नसताना, बॅकग्राऊंड नाही, स्टडी नाही, कसल्याही प्रकारची आयडिया नाही, फक्त हेअर अँड देअर कुठल्या तरी सिनियरने कुठल्या तरी
टीचरने सजेस्ट केलं म्हणून तुम्ही ऑप्शनल चुकत सिलेक्ट करत असाल तर दॅट इज द बिगेस्ट डिझास्टर ऑफ युअर प्रिपरेशन. कारण ऑप्शनल, पुन्हा सांगतो, ऑप्शनल इज किंग मेकर. का? कारण आहे ऑप्शनल किंग मेकर कंटेंटसाठी. किंग मेकर तुम्ही त्या कंटेंटमधून होणार आहात. ऑप्शनलला एक्सपेक्टेड आहे की, कारण UPSCने तुम्हाला मोकळं ग्राउंड दिले ऑप्शनल सिलेक्शन करण्यासाठी, बरोबर. तर ओपन ग्राउंड यासाठी दिलं की तुम्हाला तुमच्या आवडीचा, तुमच्या चॉईसचा, तुमच्या पसंतीचा ऑप्शनल निवडता यावं. त्यामुळं ऑलमोस्ट 26 to 28 सब्जेक्टची लिस्ट दिली आहे. एक्सेप्ट केसेस की लँग्वेजचे काही स्पेसिफिक ऑप्शनल पेपर आहे ते तुम्हाला स्पेशलायझेशन तुमचं त्यात असेल तरच करता येईल. अशा काही एक्सेप्शन सोडले तर बाकीचं ओपन ग्राउंड तुम्हाला आहे. ठीक आहे. बरं, त्याचं मागचं रिझन तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. तर रिझन हे आहे की तुम्हाला ओपन ग्राउंड दिले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आवडीचा तुमचा गेम निवडा. तुम्ही गेम कुठला निवडणार आहे? तुम्हाला जो चांगला येतो, तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला लॉंग टर्म तुम्ही खेळू शकता आणि तुम्हाला त्यातले बेसिक कच्चे दुवे पक्के दुवे माहिती, तर तुम्हाला कधी ट्रिक काय वापरायची, कसं त्यामध्ये काही ट्रिकी आलं, काही कंडिशन अशी गेम हारू जिंकूच्या कंडिशनमध्ये आली तर तेव्हा काय नुकते वापरायचे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात, बरोबर. हेच एक्सपेक्टेड आहे UPSCला देखील. जेव्हा त्यांनी आपल्याला 26 to 28 ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिली तेव्हा तुम्हाला ओपन ग्राउंड दिले सब्जेक्टचं. तुम्हाला सांगितलं की या लिस्टमधून तुम्ही सब्जेक्ट निवडा. तर त्या सब्जेक्टमधून जेव्हा तुम्ही निवडणार याचा ऑब्वियस अर्थ काय आहे की तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. त्यातल्या तुमच्या कन्सेप्ट तुम्हाला खेळता आलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला इंटरलिंग्वेजेस डेव्हलप करता आले पाहिजे. करंट अफेअर्स विथ ट्रॅडिशनल आपल्या त्या टॉपिकचा त्या सब्जेक्टचा सिलेबस तुम्हाला इंटरलिंक करता आलं पाहिजे. करंट विथ स्टॅटिक सब्जेक्ट तुम्हाला इंटरलिंक करून ते मांडता आलं पाहिजे. तुमच्या इमोशन्स तुम्हाला एक्सप्रेस करता आले पाहिजेत. दॅट आर द बेसिक थिंग्स UPSC एक्सपेक्टेड फ्रॉम यू ॲज अन ऑप्शनल सब्जेक्ट. जेव्हा तुम्ही UPSCने दिलेल्या ऑप्शनल सब्जेक्टमधून एक टॉपिक सब्जेक्ट निवडता, त्याच्यातून UPSCला हे एक्सपेक्ट असतं की तुम्ही त्यात खेळताय. तुम्हाला PG लेवलचा, डिग्री लेवलचा तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे. तुम्ही त्यात आन्सर रायटिंग चांगल्या पद्धतीने करू शकता. त्यामुळे ह्या गोष्टी देखील मॅटर करणार आहेत की ऑप्शनल तुम्ही कशा पद्धतीने निवडताय आणि कशा पद्धतीने त्यामध्ये त्या सिलेबस सोबत मस्तपणे खेळताय. ठीक आहे. त्यामुळे पहिला पॉईंट काय आहे की तुमचा इंटरेस्ट. ठीक आहे. बरोबर, इंटरेस्ट ठीक आहे. बट हा इंटरेस्ट डेव्हलप कधी होणार आहे? मी अगोदर काय सांगितलं की बॅकग्राऊंड तुम्हाला काही नाही आहे. तुम्हाला त्या सब्जेक्टची काय माहिती पण नाही आहे, तुमचा अभ्यास नाही आहे, किंवा तुम्हाला काय आयडिया पण नाही आहे की सब्जेक्ट काय असतात, त्या सिलेबसमध्ये काय असतं, किंवा ऑप्शनल पूर्ण ओव्हरऑल एक प्रकार पूर्ण नवीन आहे तुमच्यासाठी. तर सगळ्यात महत्त्वाचं तुमचा इंटरेस्ट. तुमचा इंटरेस्ट कधी चालू होणार आहे? म्हणजे तुमचा इंटरेस्ट तुम्हाला कळणार कधी, त्याबद्दल बोलतोय मी. तुमचा इंटरेस्ट तुम्हाला चालू होतो तुम्ही बेसिक NCERT वाचायला चालू झाल्यानंतर. ठीक आहे. बेसिक NCERT मधून तुम्हाला काय कळणार आहे? तुम्हाला कळणार आहे इंडियन पॉलिटी काय प्रकार आहे, तुम्हाला इंडियन सोसायटी कळणार आहे, तुम्हाला इंडियन हिस्ट्री कळणार आहे, तुम्हाला जिओग्राफी कळणार आहे, तुम्हाला बेसिक सायन्स कळणार आहे आणि तुम्हाला इकॉनॉमिक्स कळणार आहे. ठीक आहे. ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला बेसिक NCERT 5वी 6वी पासून ते ऑलमोस्ट 11वी 12वी पर्यंत जेव्हा तुम्ही त्या गो थ्रू करताल त्यामधून तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कळणार आहे. इंटरेस्ट कसा की जेव्हा तुम्हाला पॉलिटी वाचते तुम्हाला वाटतं की यार पॉलिटीमधून मला गोष्टी चांगल्या इंटरेस्टिंग वाटतात, त्यातल्या फॅक्ट्स आवडतात, ते रिकॉर्डिंगला पण भारी वाटतंय आणि त्यामध्ये डिस्कशन पण खूप चांगले होते, ते फ्रुटफुल वाटतंय. तर तुमचं ओरिएंटेशन तुम्ही इनिशियली नाही बट जेव्हा पूर्ण NCERTतून तुम्हाला अंदाज येईल की ठीक आहे इंटरेस्ट माझा पॉलिटिकडे जास्त झुकतोय, जिओग्राफीमध्ये टेक्निकली मला थोडं जड जातं आहे, हिस्ट्रीमध्ये पिरियड किंवा टाईम फ्रेम मला लक्षात ठेवायला थोडा इश्यू होतोय, तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार नाही करणार. इकॉनॉमिक्स किचकट वाटतंय किंवा तुम्हाला वाटतं की इकॉनॉमीमध्ये माझी क्युरिओसिटी आहे चांगली आणि मी लिहू पण चांगलं शकतो, तर यू कॅन गो विथ दी इकॉनॉमी ऑल्सो. तर हे बेसिक आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कळणार आहे, तुमचं ओरिएंटेशन काय आहे, तुम्हाला प्रिपरेशनचा किंवा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडने आलात
तर तुम्हाला मोस्टली हिस्ट्री पण चांगलं वाटू शकतं, जिओग्राफी पण चांगलं वाटू शकतं. आणि पॉलिटीमध्ये तुम्हाला पॉलिटी चांगलं वाटलं तर त्यामध्ये तुम्ही नंतर पॉलिटिकल सायन्सचा पण विचार देखील करू शकता. तर ह्या झाल्या बेसिक तुमचा इंटरेस्ट कळण्यासाठी. नंतर इंटरेस्ट झाला तुमचा, बेसिक एनसीईआरटीने तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर केल्या की तुमचं ओरिएंटेशन काय, इंटरेस्ट काय. त्याच्यानंतर हे झालं बेसिक. ओके. नंतर तुम्हाला स्टँडर्ड रेफरन्स बुकमधून कळणार आहे. म्हणजे की एनसीईआरटी वाचलं लगेच ऑप्शनल झाला असं नाही. आय एम टेलिंग यू द स्टेप्स टू फायनलाइज युअर ऑप्शनल, टू नो अबाउट युअर ओरिएंटेशन, अबाउट युअर सिलेक्शन प्रोसेस. ठीक आहे, ऑप्शनल सिलेक्शन प्रोसेस. नंतर काय येणार आहे, बेसिक एनसीईआरटी तुमचे वाचले, तुम्हाला थोडी कमांड आली चांगली आहे, तुमचे बेसिक क्लिअर झाले, तुम्हाला आयडिया आली की यार कुठला सब्जेक्ट चांगला आहे, कुठला चांगला म्हणण्यापेक्षा की कुठला सब्जेक्टमध्ये तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय चांगला, कुठला सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने वन गोमध्ये कळतोय, किंवा रिकॉर्डिंग चांगली आहे, मेमरीला जास्त मला ताण द्यावं लागत नाही आणि सहज गोष्टी कळतात. याच्यामध्ये व्हॅरी होणार आहेत. कुणाला इकॉनॉमी चांगली वाटणार आहे, जिओग्राफी कुणाला चांगली वाटणार आहे, कुणाला हिस्ट्री, कुणाला सायन्स, कुणाला पॉलिटी, ह्या गोष्टी व्हॅरी होणार आहेत. त्यामुळं त्याने घेतला म्हणून मी घेणार म्हणून तो घेणार असं करायचं नाही इथं. त्यामुळं तुमची चॉईस आहे फायनली. ओके, ठीक आहे. तर दुसरी स्टेप आहे, सेकंड स्टेप, स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल किंवा बुक्स. स्टँडर्ड रेफरन्स बुक्स मधून काय करणार आहे मित्रांनो, डीपर अंडरस्टँडिंगकडे तुम्ही शिफ्ट होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा पॉलिटिकल एनसीईआरटी वाचता, इंडियन सोसायटी असो, पॉलिटिकल थिअरी असो, किंवा कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क असो, ह्या जेव्हा एनसीईआरटी वाचतात त्यामधून तुम्हाला असं वाटेल की अरे खूप इंटरेस्टिंग आहे. पण जेव्हा तुम्ही स्टँडर्ड रेफरन्स मटेरियलकडे जाता, फॉर एक्झाम्पल पॉलिटीचं तुम्ही लक्ष्मीकांत वाचता किंवा पुढच्या गोष्टी पण तुम्हाला त्यामध्ये डिटेलिंगमध्ये जावं लागतं. मग आपली पार्लिमेंट आहे, आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे, प्रिॲम्बल आहे, फंडामेंटल राईट्स, DPSP आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, ह्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये तुम्हाला अजून डीपर अंडरस्टँडिंगला जायचं आहे. मग आपले तिथून पुढे प्रेसिडेंट, PM, गव्हर्नर, पार्लिमेंट, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, ह्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये तुम्हाला किती इंटरेस्ट आहे हे तुम्हाला थेरॉटिकली डीपर लेवलला घेऊन जाणार आहे स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल. आणि असंच प्रत्येक सब्जेक्टचं असणार आहे. पॉलिटीचं लक्ष्मीकांत झालं, हिस्ट्रीचे एनसीईआरटी नंतर स्पेक्ट्रम असो किंवा बिपिनचंद्र असो, हे तुम्हाला जेव्हा वाचताना तुम्हाला त्यामध्ये मजा आली पाहिजे, तुम्हाला खेळता आलं पाहिजे, तुमची इंटरलँग्वेज डेव्हलप झाली पाहिजे. आणि ते इंटरलँग्वेज डेव्हलप होण्यातूनच तुमचा अँसर रायटिंगचं स्किल डेव्हलप होणार आहे, इव्हॉल्व्ह होणार आहे त्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शनल सिलेक्शन यासाठीच महत्त्वाचं आहे मित्रांनो, की तुम्हाला फर्स्ट अँड लास्ट इंटरलिंक झालं पाहिजे, की तुम्ही कसं इंटरलिंक करता येते, तुम्ही एक्सप्रेस कसं करताय, तुम्हाला त्या फॅक्ट्स कशा कलेक्ट करता येते, त्या रिकॉल कशा होतात ते. आणि ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे मित्रांनो. असं डायरेक्टली तुम्ही काहीतरी वाचलं, 2-3 टॉपिक आवडले आणि फायनल केलं सिलेक्शन ऑप्शनलचं, असं नाही करायचं. दॅट इज नॉट द राईट वे टू गो विथ द ऑप्शनल फायनलायझेशन. ठीक आहे. त्यामुळं ही झाली सेकंड स्टेप. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला बेसिक कळालं, बेसिक सब्जेक्ट कळाले, बेसिक अंडरस्टँडिंग कळाली, प्रत्येक सब्जेक्टची बेसिक नॉलेजची आयडिया आली. त्याच्यानंतर तुम्ही रेफरन्स मटेरियलकडे सेकंड स्टेपमध्ये स्विच होणार, तेव्हा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची डीपर अंडरस्टँडिंग येणार आहे. आणि या फेजमध्ये एक्सपेक्टेड आहे की तुमचा क्लास तुम्ही लावणं गरजेचं आहे. जर का क्लासमध्ये बेसिक एनसीईआरटीची बॅच नसेल तर तुम्ही स्वतः ते करणं गरजेचं आहे. आणि जर का असेल तर ती बेसिक एनसीईआरटीची बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला ते बरोबर स्टँडर्ड रेफरन्स मटेरियलकडे, म्हणजे मेन्स, GS मेन्सची बॅच जी कुठली पण असेल त्यामध्ये स्विच करण्यात करतील. त्यामुळे हे झालं सेकंड स्टेज. आणि थर्ड स्टेजमध्ये काय होतं, तुम्हाला फायनल करायचं आहे आता, इट्स टाईम. आणि हे अशा विद्यार्थ्यांसाठी की फॉर एक्झाम्पल आज 2025 आहे, तर ही स्टेज त्या मुलांसाठी की जे 2026ला प्रिपेअर करणार आहेत. इट्स नॉट लाईक की तुम्ही 2025चा अटेम्प्ट देणार आहात, तुम्ही 2025लाच एनसीईआरटी वाचताय फर्स्ट टाइम, 2025लाच GS वाचताय, रेफरन्स मटेरियल वाचताय आणि 2025लाच अटेम्प्ट देखील देणार आहात. दिस इज नियर टू इम्पॉसिबल गोल आणि थोडं स्टंट देखील होईल. त्यामुळे मी करू शकतो किंवा एक्सपेरिमेंट करून पाहूयात, आपण पाहूयात किती स्कोर येतोय, जस्ट तुक्का लावून येऊयात. हे जे काही कोणी डोक्यात जर गणितं चालू असतील तर हे खूप त्रासदायक आहे. दॅट लीड्स टू यू आर नॉट अ सिरियस ॲस्पिरंट, दॅट लीड्स टू दॅट यू आर नॉट अ सिरियस गाय, सिरियस
aspirant in your preparation, you are not taking your career as a serious note, on a serious note. ठीक आहे, पहिला अटेम्प्ट असंच देणारे ऑल ॲस्पिरंट्स आर नॉन सिरियस. एक्सपेरिमेंट बेसिसवर पहिला अटेम्प्ट चुकून कुणीही घालवायचा नाही. ठीक आहे, पहिला अटेम्प्टचं इम्पॉर्टन्स मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे. इन फ्युचर पण कंटिन्यू पहिल्या अटेम्प्टच्या विद्यार्थ्यांना अलर्ट देत राहणार की पहिला अटेम्प्ट भले थोडा लेट होऊ द्या, बट फुल प्रिपरेशन पहिला अटेम्प्ट देताना फुल्ली लोडेड होणंच उतरायचं आहे. फुल्ली सिलेबस लोडेड पाहिजे, तुम्ही फुल्ली नोट्स ओरिएंटेड फुल्ली तुमचं प्रिपरेशन पाहिजे, आणि देन यू गोइंग टू हिट विथ द फर्स्ट अटेम्प्ट. ठीक आहे, ही झाली थर्ड स्टेजला. तुम्हाला आता इथे फायनल करायचं आहे ऑप्शनल तुमचा. आणि तो फायनल करायचा की तो असा फायनल करायचा की सर मी 6 महिने केलं बट माझा इंटरेस्टच राहिला नाही, सर मला मग चेंज करायचं आहे आता ऑप्शनल. ऑप्शनल जर का चुकला तुमचा तर तुमची प्रिपरेशन 2 वर्ष मागे जाणार आहे. यू गॉट माय पॉईंट. तुमची प्रिपरेशन ऑप्शनल चुकल्यानंतर 2 वर्ष मागे जाणार आहे. समजून घ्या ही गोष्ट, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण ऑप्शनल चुकला, तुम्हाला वाटलं तर माझा इंटरेस्ट नाही आहे, मला आवडत नाही आहे, मला वाचूच वाटत नाही आहे, किंवा मोनोटोनस होतं आहे, ॲन्सर रायटिंग करत नाही आहेत तुम्ही, त्यातले फॅक्ट्स होत नाही आहेत, तुम्हाला इंटरलिंकेज डेव्हलप होत नाही आहेत, मजा येत नाही आहे ओव्हरऑल, तर तुम्ही पुन्हा एक नवीन ऑप्शनल सिलेक्शन करणार, त्याचा क्लास लावणार, त्याचं मटेरियल गोळा करणार, त्याची रिव्हिजन करणार, त्याचे नोट्स काढणार, त्याच्या टेस्ट देणार. ही टेक्स ऑलमोस्ट 1 year ही प्रोसेस पूर्ण. 1 yearच्या प्रिपरेशनला तुम्हाला लगेच प्रिलिम तुमची गेलेली असते. जर का प्रिलिम पास होऊन देखील जर का ऑप्शनल तुम्ही जर का चुकीचा निवडलेला असेल तर तुम्ही मेन्स फेल होता हे आजच कळून जातं तुमचं. इफ यू आर नॉट कॉन्फिडंट अबाउट युअर ऑप्शनल सब्जेक्ट, यू आर गोइंग टू फेल इन मेन्स फॉर शुअर. त्यामुळे ऑप्शनल सिलेक्शन इज व्हेरी क्रुशियल इन युअर प्रिपरेशन. सो खूप डोकं शांत ठेवून पिसमिल अप्रोचने हळूहळू जायचे, कासवगतीने जा, बट एकदा फायनल केले की परत हटायचं नाही. त्यामुळे तुमचा इंटरेस्ट मॅटर करतो, तुमची रुची काय आहे, तुम्हाला लॉंग टर्म याच्यामध्ये खेळता येते का, तुम्हाला मजा येते का वाचताना, तुम्हाला इंटरलिंकेज डेव्हलप होतात का, ते पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, चला तर नेक्स्ट स्टेज आली इथे तुमचं. फॉर एक्झाम्पल ऑप्शनल झाला फायनली, तर PSIR असो किंवा सोशो असो किंवा अँथ्रोपॉलॉजी असो. सिलेक्शन झालं, त्याच्यानंतर त्याचं बेसिक पुन्हा एकदा वाचून घ्यायचं. कुठलं पण असो, NCERT असो, त्याचे स्टँडर्ड रेफरन्स मटेरियल असो, ते वाचून घ्यायचं. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ऑप्शनल सिलेक्शनचं. आफ्टर NCERTच मी तुम्हाला मग कशी सजेस्ट करणार होते, ॲक्च्युली मला वाटतच होतं काहीतरी फरक विसरतोय मी. आफ्टर बेसिक NCERT तुम्हाला थोडं पॅरलली PYQs पाहिजेत ऑप्शनलचे. मग तो तुम्हाला इथं बेसिक तुम्हाला ओरिएंटेशन कळणार तुमचं NCERT वाचल्यानंतर, किंवा मजा कशात येते, पॉलिटीमध्ये भारी वाटतंय का, तुम्हाला हिस्ट्री आवडतीये. आणि अजिबात मार्केट मिट्समध्ये चुकूनही जाऊ नका. बरेच जण म्हणतील याच्या नोट्स अवेलेबल नाहीत. आता 1 क्लिकवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मित्रांनो. रिसोर्स क्रंच, क्लास क्रंच, मेंटर क्रंच, ह्या गोष्टी 10 वर्षापूर्वी होत्या, त्या गोष्टी ऑलमोस्ट संपलेल्या आहेत. पोस्ट कोरोना तर संपलेल्याच आहेत. 1 क्लिकवर यू आर गोइंग टू लीड एनिथिंग एनिवे. त्यामुळे अजिबात डोक्यामध्ये काहीतरी ते मार्केट मिट्स घेऊन ऑप्शनल सिलेक्शनला स्टार्ट करायचं नाही. तुमच्या आणि तुमच्या पर्सनल इन्साईटवर तुम्हाला ऑप्शनल फायनल करायचं आहे तर ठीक आहे. त्यामुळे ऑप्शनल छोटा म्हणून लवकर करू, सोशल छोटा आहे म्हणून करूयात, अँथ्रो छोटा आहे म्हणून करूयात, 1.5-2 महिन्यामध्ये होतो वगैरे वगैरे गोष्टी ह्या मार्केटमध्ये बरेच जणांनी बाता मारलेल्या असतात. आणि आपल्याला इकडून तिकडून एखाद्या ग्रुपवर वगैरे कळतात गोष्टी. 2 महिन्यामध्ये ऑप्शनल केला आणि IPS झाला, असं नसतं. एवढं सहज ऑप्शनल नाही आहे, एवढं सहज IPS नाही आहे मित्रांनो. IPS इज बिग थिंग, UPSC इज बिग थिंग. आणि रुथलेस आहे UPSC. तुम्हाला कसल्याही प्रकारचं UPSCला ग्रांटेड घेऊन जमणार नाही मित्रांनो. ठीक आहे, तर थोडा रिॲलिटी चेक देतोय, थोडा प्रॅग्मॅटिक अप्रोच देतोय. त्या प्रॅग्मॅटिक अप्रोचनेच परीक्षेला डील करायचं आहे. कसल्याही प्रकारे इमोशनली अटॅच व्हायचं नाही आहे. कारण UPSC इज रुथलेस मित्रांनो. UPSC विचार करत नाही तुमचं बॅकग्राऊंड काय, तुम्ही कुठून येत आहे, तुमचा क्लास काय, तुमची फायनान्शियल कंडिशन काय, तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय, डझंट मॅटर फॉर UPSCला मॅटर करते की तुमची UPSCवर कमांड, UPSCच्या दिलेल्या सिलेबसवर कमांड आहे की नाही.
UPSCने ऑप्शनल दिलं आहे त्यावर तुमची कमांड कशी आहे, तुम्ही किती खेळताय, किती एन्जॉय करताय, ते तुमच्या नोट्समध्ये दिसतंय का नाही, ते तुमच्या ॲन्सर रायटिंगमध्ये दिसतंय का नाही, या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या तुमच्या ॲन्सर रायटिंगमधून की तुम्ही कसं बेस्ट आहात, हाऊ यू आर डिफरंट दॅन अदर्स, तुमचे उत्तर वेगळे का आहे, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा कसा आहे. आणि हे तुम्हाला तेव्हाच लिहिता येणार जेव्हा तुम्हाला ते एन्जॉय करता येणारी प्रोसेस, हे तेव्हा तुम्हाला त्यामध्ये एक्सप्रेस होता येणारी मस्तपैकी, त्यामध्ये तुम्हाला एन्जॉय, तुम्हाला मजा येते, तुम्ही मस्त लिहिताय, एन्जॉय करताय, टाईम फ्रेममध्ये फुल प्रॅक्टिस, फुल टेस्ट, फुल रिव्हिजन, फुल ॲनालिसिस या गोष्टीमध्ये राहत आहे. त्यातून निखरून तुमच्या ह्या गोष्टी वर येणार आहेत आणि ह्या गोष्टी तुम्हाला घेऊन जाणार आहेत कुठे. मी हे जे काय बोलतोय ना तुम्हाला मज्जा येणे वगैरे, मज्जा येणे तुम्हाला 300+ देऊ शकतो मित्रांनो. हे सोडून तुम्हाला काहीच मज्जा आली तर 300 मार्क मिळणार नाहीत. मी ज्या काही गोष्टी सांगतो त्यामध्ये तुम्हाला मज्जा आली पाहिजे, तुम्हाला खेळता आलं पाहिजे सिलेबससोबत, तुम्हाला इंटरलिंकेज डेव्हलप करता आले पाहिजे, तर खरी मजा आहे. नाही तर नाव मात्र फक्त ऑप्शनल सिलेबस कंप्लीट करायचं आहे आणि मी केलं हे सांगत फिरण्यासाठी 300 नाही 100 देखील पडणे मुश्किल होतं अशा विद्यार्थ्यांसाठी. थोडं प्रॅग्मॅटिक, फुल फोकस, सिलेबस घेऊन टू द पॉईंट, हा कवर्ड थिंकर. फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्स आहे, ते सेक्शन आहे, सिलेबसचा प्रत्येक पॉईंट घेऊन कवर प्रिव्हियस इयर, तो सिलेबस पॉईंट, त्या सिलेबस पॉईंटचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय आहेत, किती आलेत, काय इम्पॉर्टन्स आहे, त्यानुसार मटेरियलकडे जायचं. एक्झामची डिमांड काय आहे, एक्झाम विचारते कुठल्या टॉपिकवर, गांधीच्या ट्रूथवर नॉन व्हायलन्सवर किती विचारलं आहे, गांधी आणि आंबेडकरांवर किती विचारलं आहे, त्या दोघांचा डिफरन्स काय, कुठल्या गोष्टीवरून डिफरन्सेस झाले, त्याच्यावर किती प्रश्न आलेत, गांधीजी आणि नेताजी बोसचे डिफरन्सेस कसे होते. हिस्टरीमध्ये हे प्रश्न तुम्हाला विचारले आहेत, ऑप्शनलमध्ये पण हे प्रश्न विचारलेले आहेत तुम्हाला, GS मेन्समध्ये देखील हे तुम्हाला विचारले नाही तर GS 1मध्ये. आंबेडकराईट व्हर्सेस गांधीयन, सुभाषचंद्र बोस लाईन ऑफ थिंकिंग व्हर्सेस गांधीयन लाईन ऑफ थिंकिंग, ह्या गोष्टीवर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. आणि हे तुम्हाला फॅक्ट्स नाही आहे, हे तुम्हाला इंटरलिंक होणं गरजेचं आहे की खरंच गांधी आणि आंबेडकरांचे वाद कुठे होते आणि कुठल्या पॉईंटवर ते एक मत होत होतं आणि कुठल्या मतांवर त्यांचे डिफरन्सेस होत होते. गांधी आणि नेताजी बोस, भगतसिंग आणि त्यांच्या कास्टिझमबद्दल त्यांचं जे काय मत होतं त्याबद्दल काय विचार होते याबद्दल प्रश्न विचारलेले. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन इज द बेस्ट गायडन्स फॉर युअर ऑप्शनल अँड GS मेन्स. लक्षात राहू द्या, प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेले आहेत ते तुम्हाला PYQ दाखवणार आहे. त्यानुसार तुम्हाला तुमचा माइंडसेट कॅरी करायचा आहे, तुम्हाला तुमच्या लाईन ऑफ थिंकिंगमध्ये चेंजेस करायचे आहेत की हा पॉईंट ह्या पॉईंटवर इंटरलिंक करून असा प्रश्न विचारला जातो आहे, तर मग त्या पॉईंटवर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा एक्सपेक्टेड काय आहे ह्या एरियाजमधून, हे तुम्हाला कळणार आहे जेव्हा तुम्ही कंटिन्यूस त्यामध्ये असणार मित्रांनो. तुम्ही कंटिन्यू त्यामध्ये बोलताय, त्यामध्येच राहताय, डिस्कशन करताय, करंट अफेअर वाचताय, रिव्हिजन करताय, टेस्ट देताय, नोट्स काढताय, ॲनालिसिस करताय, याच्यामध्ये जेव्हा तुम्ही होणार ना तेव्हा मज्जा येणार आहे. आणि मज्जा आली 300+ मार्क शुअर शॉट येते. 300+ मार्क इज इक्वल टू 2 डिजिट रँक, इज इक्वल टू IAS और IPS और IRS, मॅक्स IRS. 300+ रँक इज बिग थिंग. दॅट इज वाय फ्रॉम द बिगिनिंग आय एम टेलिंग यू ऑप्शनल इज किंग मेकर. तर मला वाटतं ऑप्शनलचं इम्पॉर्टन्स, ऑप्शनलची सिलेक्शनची प्रोसेस कशी असायला हवी याबद्दल एक बेसिक गाईडलाईन मला तुम्हाला द्यायची होती. आणि त्यासाठीच मी आज सेशन घेतलं होतं. बरीचशी क्लॅरिटी तुम्हाला आली असेल आणि त्याच्यातून तुम्हाला ऑप्शनल सिलेक्शन थोडं सोपं होईल. काही गोष्टी पुढे मेंटली कुठेतरी जो ब्लॉक बसला असेल तो निघेल आणि तुमचं फायनल करण्याकडे तुमची वाटचाल होईल. आणि कसल्याही प्रकारचं बर्डन न घेता फ्री माइंडने अभ्यास करायचा आहे. पहिला अटेम्प्ट देताना विचार करायचा आहे. सिलेक्शन ऑप्शनल सिलेक्शन असो, GS मेन्सचं मटेरियल असो किंवा क्लास कोचिंग असो, प्रॉपर एन्क्वायरी करूनच उतरायचं आहे. तुम्हाला तुमच्या हार्डवर्कला जे जस्टिस मिळेल, रिकग्निशन मिळेल आणि त्याबद्दल तुमचे एक क्रिटिकल ॲनालिसिस होईल अशाच ठिकाणी क्लास जॉईनिंग करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, झाकली मूठ 1.25 लाखाची, मान खाली घालून फक्त अभ्यास करायचा आहे. तुम्ही तुमचा सिलेबस, तुमचे टेस्ट, तुमचं रिव्हिजन, तुमच्या नोट्स, तुमचं ॲनालिसिस ह्याच गोष्टीमध्ये राहायचं आहे. जर का पास व्हायचं आहे तर ह्याच गोष्टीमध्ये तुम्हाला मजा आली पाहिजे. दॅट इज द बेसिक कंडिशन. याच्यामध्ये जर का मजा येत नसेल
आणि ह्या गोष्टी सोडून जर तुम्हाला बाहेर मजा येत असेल तर तुमची पंचवार्षिक योजना यामध्ये खर्ची होणार, दॅट इज फॉर शुअर. त्यामुळे तुम्ही ठरवा. घाबरत नाही आहे, थोडा प्रॅग्मॅटिक चेक देतो आहे, फक्त रिॲलिटी चेक देतो आहे. बाकी या गोष्टी ऑप्शनल सिलेक्शन संदर्भात बऱ्याचशा गोष्टी क्लिअर झाल्या असतील अशा आशा करतो. आणि पुढील लेक्चरसाठी आपण कमेंट करून पण एखादा विषय सजेस्ट करू शकता. आपण त्यावर पण चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा आणि एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करूयात आणि एक सेपरेट सेशन त्यावर सुद्धा अरेंज करूयात. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर. कीप स्टडिंग.